श्री स्वामी समर्थ. प्रार्थना आणि ध्यान हे दोन्ही आध्यात्मिक साधनेचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत, परंतु दोघांमध्ये एक सूक्ष्म आणि खोल फरक आहे. प्रार्थना म्हणजे आपण ईश्वराशी बोलतो, तर ध्यान म्हणजे आपण ईश्वराचे बोलणे ऐकतो. प्रार्थना म्हणजे आपल्या मनातील भावना, इच्छा, कृतज्ञता, भीती, आशा, पश्चाताप इत्यादी गोष्टी ईश्वरापुढे मांडणे. आपण ईश्वराला विनंती करतो, आभार मानतो किंवा मार्गदर्शन मागतो. ती एक संवादाची सुरुवात असते. जणू काही आपण ईश्वराशी एकेरी संवाद करतो. हे बोलणे हृदयातून श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केले जाते. परंतु ध्यान ही एक पायरी पुढची आहे. ध्यानात आपण शांत बसतो, सर्व विचार थांबवतो आणि अंतर्मुख होतो. यामध्ये आपण कोणतीही मागणी करत नाही, फक्त आपल्या आत एक गूढ शांतता निर्माण करतो. या शांततेमध्ये आपले मन ईश्वराच्या स्वरूपाशी एकरूप होते. त्या क्षणी आपण काही ऐकत नसतो, पण अंतर्मनात ईश्वराचे अस्तित्व अनुभवतो. ते ऐकणे शब्दात नसते, तर ते अनुभवात असते. यामुळे प्रार्थना म्हणजे संवादाची सुरुवात, तर ध्यान म्हणजे त्या संवादाचे उत्तर ऐकणे. दोन्ही साधना एकत्र केल्या तर मन, आत्मा आणि ईश्वर यांच्यातील संबंध अधिक घट्ट होतो. प्रार्थना आपल्याला ईश्वराच्या दिशेने घेऊन जाते आणि ध्यानात आपण त्याच्यामध्ये लीन होतो. शेवटी प्रार्थना आणि ध्यान हे दोन्ही आत्मोन्नतीचे दोन पाय आहेत. एक मागतो, दुसरा ऐकतो. श्री स्वामी समर्थ.